राणा भाऊजीसनी? असतात अशी काही माणसं ज्यांना काही चांगलं झालेलं बघवत नाही, म्हणून मग जावं लागतं. म्हणजे जाऊ दे, नाही करणार तुम्हाला. हा वय नाहीच कळणार आमसनी. तुम्ही शान्या, आम्ही येड्या. आव ताईसाहेब, तुम्ही येड्या कशा काय? आव रानदासने असं रातचं जाऊ द्याय नाही पाहिजे, हे कळतंय तुम्हासनी. म्हणजे तुम्ही शान्या हायसा. अगं बाई, हे तुला एकटीलाच कळून काय फायदा आहे? वहिनी, खरंच तुम्हाला झोप आली असेल तर जाऊन आराम करा. हो जाऊ बाई. हा, असं कसं आराम करणार हो आम्ही? आमचं राणा भाऊजी एवढी रात झाली तरी बी अजून घरी आला नाही. अहो, आम्हाला लई काळजी लागून राहिल्या. हो, उग काही वाईट वंगाळ होऊ नये म्हणजे झालं. वहिनी, हे बघा जाऊबाई, तुम्ही चिडू नका अजिबात. हे तुमच्यासारखं शहर नाही, गाव आहे. इथं कधी काय होईल काय सांगता येत नाही. आता मागच्या टायमाला नाही का राणा भाऊजींचा पाय मोडला होता. वहिनी, हे बघा जाऊबाई, आमचा का नाही योगाच्या गोष्टीवर लई विश्वास आहे. बघा, आता मागच्या टायमाला नाही का तुम्ही ह्योच पिवळा ड्रेस घातला होता आणि आमच्या राणा भाऊजींचा ऍक्सिडेंट झाला. हे बघा जाऊबाई, आमच्या बोलण्याचा राग येत असेल तुम्हाला, साहजिक आहे. अहो, पण आम्हासनी काय वाटतंय त्याचा बी जरा विचार करा की. आणि शान असशीला तर या रेणूच्या लग्नाचा विषय सोडूनच द्या, त्या भानगडीतच पडू नका. अहो, एवढा सुखाचा चांगला संसार चाललाय का नाही तुमचा? मग त्यो रेणूचा अपशकुन पाहिजेच कशाला बरं? तर काय, अव गावात असल्या बारक्या सारख्या प्रकरणात अडकून रानादाचं नाव उग खराब आहे ना ग. नावाचं काही नाही ग, नावाचं काही नाही चंदे. जीव, माणसाचा जीव महत्वाचा आहे. चंदे, तुला सांगतो, आम्हासनी का नाही लई काळजी वाटायला लागल्या बघ. आता अजून तिकडं काय काय झालं असल कुणास ठाव. देवा, परमेश्वरा, ते रेणूच्या बापूला जरा बुद्ध्या दे र. बरं जाऊबाई, ते आम्हासनी का नाही जरा झोप यायल्या तर आम्ही जातो बर का. हा, पण काय अर्जंट असल तर हाक मारा काय आम्हासनी, तसं जागच आहे आम्ही. आणि ह्यो पिवळा ड्रेस, देवा देवा परमेश्वरा. चल बाई, चल चंदे. अहो, काय झालं? वाटते त्यापेक्षा प्रकरण लय अवघड जाणार आहे बघा. मला नाही वाटत बापू शांत बस. म्हणजे 4 माणसं घेऊन गेलं तर सरासनी मारायला. बरं झालं मी टाइमात पोहोचलो तिकडं, म्हणून वाईट वंगाळ काय झालं नाही. आणि आता तर अजून 4 माणसं गोळा केलीत गावात. असं का करताय? मला तर रेणूची जास्तच काळजी वाटायला लागली. आपण पोलिसात जाऊया का? नाही हो, घरातलीच माणसं आहेत, पोलिसात जायला नको. रेणूला बी पटणार नाही. मग आता करायचं तरी काय? 1-2 दिवस जाऊ द्या, हे प्रकरण निवळल अशी आशा करू. एकदा का गरमागरमी संपली, परत एकदा इशे काढू. खरंय, बापूही आता भडकलेत. ते शांत होऊ देत, मग बघूया. पण बाकी सर,
लई घाबरलं होतं. अहो बापूने हात उचलला तरी बी लई शांतपणे समजावत होत. मी रात दावायला गेलो, मला बी आवरलं. रेणूसाठी एकदम बेस्ट माणूस आहे बघा. पण आता सर आहेत कुठे? त्यासनी कोल्हापूरला पाठवले. तुम्ही काही काळजी करू नका. खरंच काही काळजी करू नका आणि लई विचार करू नका. हो, तुम्ही विचार न करता जेवा आणि आता आराम करा. रात्री प्रश्न मोठे वाटतात, सकाळ झाली की होईल सगळं शांत. आणि आता तुम्ही सांगताय तसं जर का सर समजुतीनं वागले असतील तर माझी खात्री आहे उद्या नक्की सगळं शांत होईल. झालं तर बेस्टच आहे. गोदक्का, अगं नाश्ता आणखी. घे. एक नंबर झालाय बघ. बर तू सप्यो तवर मी चहा घेऊन येते. गोदक्का, दूध आण. राणा तालमीची तयारी वाटते. वय अंजली बाईसनी कॉलेज सोडणार आणि मग तालमीत जाणार. आणि तुला सांगायचंच राहिले की काय रे? काल कारखान्यावर 2 मशिनरी आल्या की नवीन. कसल्या? ते आपण कारखान्याचं उत्पन्न वाढावं म्हणून पूरक बिझनेस करायचं ठरलं नव्हतं का आपलं? वय त्यासाठीच. म्हणजे आता सुरुवातीला मळीवर प्रक्रिया करणाऱ्या 2 मशिनरी आल्यात. आता बाकीचे बी येणार पटापटा. अरे वा, आता खरा शेतकऱ्यांचा कारखानदार झालाच बघ तू. अरे म्हणजे तुझाच की. वय माझा. गोदक्का, गोदक्का, दूध आणखी लवकर. अंजली बाई या की लवकर. घे दूध. अरे बाकी काय बी म्हणा गोदक्का, कारखानाच नाही आजूबाजूच्या गावातली माणसं बी रानात आणि वहिनीशी लय मानतात बघ. माझा लोक आणि सून हायतच गुणाची. अरे चांगलं काम केलं म्हणजे मान आपोआप मिळतोय. तो मागून नाही घ्यायला लागत. बरं बरं, बसायला कौतुक. बरं येतो काय? चल. हो अंजली बाई या की लवकर. चल की. आम्हाला साहेबांची गाडी घ्यायची. आबा मुंबईत आहेत. कधी येणार आहेत? का? अहो महत्वाचं काम होतं. मग राणादाला सांगा की आपण असताना राणादाच बघतोय सगळं कामाचं. मग राणादामुळेच आमची अब्रू इशिला टांगायची वेळ आली. आता यंदा काय सांगू? बापू अहो काय बोलताय कळते का तुम्हाला? अहो समज कळतंय. मला साहेबांची गाडी घ्यायची आहे. तुम्ही त्यांना फोन लावा बघू. ते काय रिकाम बसल्यात का तिकडं? काय झालं आम्हाला सांगा, आम्ही बघून घेतो. राणादा आमच्या घरात ढवळाढवळ करायला लागलाय. माझ्या पोरीच्या आयुष्याचा सवाल आहे. मला हे समज साहेबांच्या कानावर घातलं पाहिजे. बापू, मी जे करायलोय ते तुझ्या पोरीच्या आयुष्याचं भलं व्हावं म्हणून करायलोय. वरनं तू तसं बोलल्यावर कसं होणार आहे? राणादा कनवाळूपणाचा आव आणू नकच. हे बघ आम्ही साहेबांनी मानतोय, त्याचा उगीच गैरफायदा घेऊ नकच. बापू एक शब्द बोलला तर बघा आता, नाहीतर सूरज. नाहीतर काय? अहो दंडेलशाहीची भाषा आज पहिल्यांदाच ऐकतो या गायकवाड घराण्यातनं. काल राणादा आणि आज तुम्ही. दंडेलशाही कशी असते दाऊ काय आता? गब्बस म्हणला ना व. अरे बघ की राणादा, बापूचं बरोबर आहे बघा. अहो पुरगी त्याची, त्याला काय करायचं ते करू द्या की. तुम्ही कशाला मध्ये पडालायचा? राणादा, गावचा प्रश्न असता तर आम्ही विचार न करता वही म्हटलं असतं. पण हा बापूचा खासगी प्रश्न आहे. तुम्ही कशाला त्यात पडताय? अरे माझ्या पोरीचं लग्न मोडलं तर पावणारा वेळा छित्त होईल माझी.
तुम्हाला मुलीपेक्षा पाहुणेच महत्वाचे आहेत का? मी आधी बी सांगितले वहिनी साहेब, काय महत्वाचं आहे हे शहरातल्या माणसांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. ही तुमची शहरी नखरं काय असतात आणि कशी असतात हे चांगलं ठावाय आम्हासनी. नाही झालं याचं आता. बापू, जे काय बोलायचं ते मला बोलायचं काय? अंजलीबाईंनी एक जरी शब्द इकडचा तिकडे झाला त्याचे परिणाम वाईट होतील, सांगून ठेवतोय. बघितलं का, त्यांना यांच्या घरची आबरू महत्वाची आहे. अरे पण माझ्या आबरूचं काय? जर राणादानं आमच्या घरात ढवळढवळ केली तर मी फास लावून घेईन. आणि चिठ्ठी लिहून ठेवून पोलिसांना. माझ्या मरणाला ही लोक जबाबदार आहेत म्हणून. मग वाचा आपापली नावं चिठ्ठीत. दादा कशाला या फंदात पडताय? अशाने गावचं नाव खराब होईल. येतो आम्ही. होय राणादा, नीट विचार करा मग आमासनी सांगा. येऊ मी? राणादा, अरे ह्यो बापू भैसटलाय. हे सगळं आबांच्या कानावर घालायला पाहिजे. नाही नको, उगं त्यासनी ताप नका. अरे अहो राणा भाऊजी, हे म्हणाले ते खरं आहे हो. अहो त्यो बापू काय शहाणा नाही बर का. अहो आमासनी बी असंच म्हणला त्यो. म्हण रेणूचं जर लगीन मोडलं तर मी फास घेईन आणि तुमचं नाव चिठ्ठीत लिहीन म्हण. अहो आमासनी तर काही कळणच झालतं बघा काय करायचं ते. तवा धरणं आम्ही ठरवलं या रेणूच्या लग्नाच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. आम्ही सरळ सांगून टाकलं त्याला. म्हणलं तुम्ही आणि तुमचं पाहुणं जे काय करायचं असेल ते तुमचं तुम्ही करा. आम्ही अजिबात मध्ये पडणार नाही. राणा भाऊजी, आम्ही तुम्हासनी बी सांगतो, तुम्ही बी अजिबात मध्ये पडू नका बघा. आहो तसं नव्ह, पण पोलीस केस झाली तर रेणूचं लगीन तर सोडाच, आपल्या समद्यांना खडी फोडायला जायला लागल बघा. हे सगळं तुझ्यामुळे झाले. नाही तो शांतपणा करायला कोण सांगितलं तुला? अहो अहो आमचा काय संबंध? उलट या प्रकरणात आम्ही पडणार नाही असं कवा धरणं ठरवलंय. आमचं सोडा. राणा भाऊजी आणि जाऊबाईंचं काय करायचं ते बोला. काय जाऊबाई? अहो जाऊबाई, असं गप बसून कसं चालल बरं? अहो आपल्या गायकवाड घराण्याच्या इज्जतीचा प्रश्नही हो. अहो काय तर केलंच पाहिजे का नाही? नाही, खरं तर काही न करणं ह्योच उपाय आहे. पण राणा भाऊजी, तुम्ही खरंच त्या रेणूच्या लग्नाच्या भानगडीत अजिबात पडू नका बघा. तू गपच नाही तर थोबाडच पडून तुझं. फोडा फोडा, एकदाच थोबड फोडा आमचं. म्हणजे बरं वाटेल तुम्हासनी, म्हणजे समाधान मिळेल तुम्हासनी. आम्ही एवढं जीव तोडून सांगायलोय पण त्याचं कुणाला काही नाही. राहू दे, आम्ही तरी कशाला बडबड करत बसलोय म्हणा. आमचं तरी काय, कोण ऐकत तर नाही. दिवस उजाडला की सगळं शांत होईल असं वाटलं होतं, पण तसं काहीच दिसत नाही. राणा, सूरज म्हणतोय तसं साहेबांच्या कानावर घाल समज. बघू, आधी यासनी कॉलेजला सोडतो.
चला. अरे अरे वेळेवर येत जा ना कधीतरी. गुटन मॉर्गन सर. गुटन मॉर्गन सर. कसा होता कालचा दिवस? काय म्हणाला राणादा? काय झालं सर? काही नाही. डोळ्यात तारवटलं तुमचं. झोप झाली नाही वाटतं. तुला काय माहित? नाही, ते कधी कधी मी लॉंग ड्राईव्हचं भाडं घेऊन जाते की नाही, त्यावेळी माझे डोळे बी असंच तारवटतात. सर पण तुम्ही लंगडताय का? काय लागलंय का तुम्हाला? काही नाही, ते जरा काल व्यायाम झाला. काय झालं? मे आय कम इन सर? हो या. अंजलीजी, काही कळलं का? सर, रेणूचे बाबा फारच हट्टीपणा करतात. त्यांनी हा प्रश्न फार मोठा करून ठेवलाय. म्हणजे काय? चला, आपण इथे शिकायला आलोय. खाजगी विषय नको. सर मी काय म्हणतो, हे काय आपलं नेहमीसारखं कॉलेज नाहीये. आपण इथं बोलूयात ना. सर तुमची अवस्था बघून मला पण खरंच काळजी वाटायला लागली आहे तुमची. हो सर. काय झालंय? अंजली, काय झालंय नेमकं? रेणूला घरात बंद करून ठेवलं. तिचे आई बाबा या लग्नाला विरोधच करतायत. मग आपण समजावलं पाहिजे ना त्यांना. सगळं करून झालं, अगदी राणाजींनी सुद्धा समजावून झालं, पण काहीच उपयोग होत नाही. अहो, पर अपोज करायचं कारणच काय? नाही, सांगा तुम्ही, माझी काही हरकत नाही. आपलं ठरलंय ना, आता लपवा छपवी करायची नाही. सरांकडे स्वतःचं घर नाही. अच्छा, एवढंच आहे ना? सर सर माझे स्वतःचे 2 फ्लॅट पडून आहेत. त्यातला एक मी तुम्हाला देतोय. नाही, तुम्ही काळजी नका करू. तुम्हाला जमतील तसे तुम्ही पैसे द्या. नाही काका, एवढंच नाहीये. मग काय, सरांची स्वतःची एवढी चांगली नोकरी आहे, मग काय प्रॉब्लेम आहे? कुटुंब म्हणजे सरांना स्वतःच असं कुणी नाहीये ना. आई बाबा म्हणजे कुटुंब नाहीये, हा मूळ प्रश्न आहे. कुठल्या जमान्यात राहतात लोक ही? अजूनही जात पात धर्म मानतायत. हे असंच जर असेल ना, तर सरांच्या मागे मी त्यांच्या बापासारखा उभा राहीन. सांगा त्यांना. होय काका, हा, आम्ही पण सरांच्या मागे अरे उभे हो, आहे. ही काय पद्धत नाही. मी खरं तेच बोलतोय. आपण जेवढं जमतोय तेवढं करूच. हो, आणि त्यातूनही विरोध झाला तर आम्ही शांत बसणार नाही. हो, जे बरोबर ते बरोबर. हो सर, डोंट वरी, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. सर, खरंच आम्ही तुमच्या सोबत आहोत. काय चाललंय सगळ्यांचं? कसला घोळका करून डिस्कशन करताय तुम्ही? आणि सर, तुम्ही वर्ग घेताय का पिकनिक करताय? ते आम्ही डिस्कशन करत होतो. शट अप. डिस्कशन करायचं असेल ना, तर आपापल्या जागेवरती उभं राहून सुद्धा डिस्कशन करता येतं. ज्यांना डिस्कशन करायचंय त्यांनी इथं समोर येऊन डिस्कशन करायचं. चला आपापल्या जागेवर जाऊन बसा. आणि सर, तुम्ही त्यांना अशी सूट देऊ नका. अभ्यास सोडून इतर सगळ्या गोष्टी करण्यातच त्यांचं लक्ष असतं. हो मॅडम, तुम्ही सगळे जागेवर बसून घ्या.
सगळे मदत करायला तयार आहेत. मी आणि राणाजी सुद्धा वाटेल ते करू रेणूच्या लग्नासाठी. पण प्रश्न सुटेल ना?